बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता 4 1982ची एडिशन. यातील एक गोष्ट ऐकूया. लाल बहादूर शास्त्री. लेखक म. श्री दीक्षित. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गंगेच्या काठी मोगलसराय नावाचं गाव आहे. या गावी एका गरीब घराण्यात 2 ऑक्टोबर 1904 रोजी लाल बहादूरचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचं नाव होतं शारदा प्रसाद आणि आईचं नाव होतं रामदुलारी देवी. लाल बहादूर हा त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा होता. तो सर्वांना आवडे. लहानपणी तो अशक्त व लाजाळू होता. त्याची छोटी मूर्ती पाहून सारेजण त्याला नन्हे म्हणत. नन्हे 2 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे वडील अचानक वारले. त्याच्या आईबरोबर तो आपल्या आजोळी आला. आजोबांच्या घरी तो वाढू लागला. शाळेत जाऊ लागला. मित्रांबरोबर तो गंगेवर जाई, पाण्यात डुंबे आणि घरी येताना पूजेसाठी फुले आणी. त्याचा स्वभाव शांत मनमिळाऊ होता. तो कधी कोणाशी भांडत नसे. अभ्यास करायचा आणि मोठे होऊन आईला सुखी करायचे असे त्याने ठरवले होते. 10व्या वर्षी छोटा लाल बहादूर वळकटी पाठीशी बांधून काशीला निघाला. शिकण्यासाठी बाळ दूर निघाला तेव्हा आईचे डोळे भरून आले. मुलाच्या पाठीवरून तिने हात फिरवला आणि म्हणाली, बेटा लाल, मावशीच्या घरी नीट वाग हं. आपण गरीब आहोत. मन लावून अभ्यास कर. चांगलं नाव मिळव. लाल बहादूर विद्यालयात शिकू लागला. त्याने कितीतरी मित्र जोडले. गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे तो वागू लागला. तो खूप वाचत असे, खूप खेळत असे. पोहण्यातही तो अगदी पटाईत झाला. शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे श्रीमंत मित्र मेवा मिठाई विकत घेऊन खात असत. लाल बहादूरच्या तोंडाला अशा वेळी पाणी सुटे. पण तो अत्यंत स्वाभिमानी होता. कुणी खायला दिले तरी तो खोटच सांगे, मला भूक नाहीये, मी घरून पोटभर जेवून आलोय. शाळेत असताना लाल बहादूर अगदी साधेपणाने आणि काटकसरीने वागे. आपले कपडे आपणच धुत असे. चपला फाटल्या तर त्याच दुरुस्त करून वापरी. कधी कधी तर त्याला अनवाणी शाळेत जावे लागे. त्याच्या इतका स्वाभिमानी आणि प्रामाणिक मुलगा शाळेत दुसरा कोणी नव्हता. एकदा तो गंगेच्या पलीकडे जत्रेला गेला. परत यायला सायंकाळ झाली. त्याचे मित्र नावेत बसून अलीकडच्या तीरावर आले, पण लालबहादूर मात्र अद्यापी परतला नव्हता. सगळ्यांना काळजी वाटू लागली. थोड्या वेळाने त्यांना एक मुलगा पोहत येताना दिसला. तो लालबहादूर होता. नावाड्याला देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून तो गुपचूप पोहत आला. लाल बहादूर मॅट्रिकच्या वर्गात गेला त्यावेळी देशभर स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. सभा भरत होत्या, मिरवणुका निघत होत्या. भारत माता की जय अशा घोषणा होत होत्या. हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले जात होते. लाल बहादूरने एकदा गांधीजींचे भाषण ऐकले आणि तेव्हापासून तोही देशसेवा करू लागला. त्याने सत्याग्रहात भाग घेतला. तो खादीचे कपडे वापरू लागला. स्वातंत्र्यासाठी तो अनेकदा तुरुंगात गेला. जवाहरलाल नेहरूंचा तो आवडता शिष्य बनला. त्याने देशसेवा तर केलीच, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. काशी विद्यापीठात शिकून त्याने शास्त्री ही पदवी मिळवली. लोक त्यांना शास्त्री नावानेच ओळखू लागले. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. देशभर आपली मंत्रिमंडळे कारभार करू लागली. शास्त्री प्रथम उत्तर प्रदेशात मंत्री झाले. त्यांचा त्याग, कष्ट, प्रामाणिकपणा हे गुण सर्वांच्या नजरेत भरले. नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावले. शास्त्री प्रथम भारताचे रेल्वे मंत्री होते. पुढे ते गृहमंत्री झाले. पंडित नेहरूंच्या नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांच्या हाती मोठा अधिकार आला, पैसा आला, पण त्यांची साधी राहणी आणि नम्र शांत स्वभाव हे कधीही बदललं नाही. सर्वांशी मैत्री जोडून देशाची प्रगती करायची हे त्यांचं ध्येय होतं. 18 महिने ते पंतप्रधान होते. या काळात देशावर अनेक संकटे आली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. मेणाहून मऊ असणारे शास्त्री यावेळी वज्रासारखे कठीण झाले. जवानांना, किसानांना त्यांनी हाक दिली. आक्रमण परतवून लावले. जय जवान जय किसान ही शास्त्रीजींनी दिलेली घोषणा होय. भारत पाक मैत्रीसाठी शास्त्रीजी ताश्कंदला गेले. तेथल्या वाटाघाटीत यश घेऊन ते परतणार होते, पण त्यापूर्वी ते तिथेच अचानक निधन पावले.
तो दुर्दैवी दिवस म्हणजे 11 जानेवारी 1966. त्यांच्या निधनामुळे सारा देश हळहळला, सारे जग हळहळले. एकी, शांती आणि प्रगती हा शास्त्रीजींचा मंत्र होता, तो देऊन ते देवाघरी गेले. मूर्ती छोटी पण कीर्ती मात्र किती मोठी. मनाला प्रेरणा देणाऱ्या या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, Instagram ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.